स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। पुणे मिरज रेल्वे मार्गावर वसगडे जवळ संतप्त शेतकऱ्यांनी डिझेल वॅगन रोखली। तासाभरापासून डिझेल वॅगन एकाच ठिकाणी थांबून पुणे मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली। झप घेच वटुली बळसारे वाट बाहू दे काही दिशा तथा मायचं नाय लढत जा तथा मायचं नाय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुप्रसिद्ध विधिज्ञ आमचे मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक बापू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक माननीय महेश अण्णासाहेब कुपाडे, राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा कार्यकारिणी सदस्य सौ अमृता महेश कुपाडे, राष्ट्रवादी काँग्रेस विटा शहर महिला उपाध्यक्ष, अपोलो डायग्नोस्टिक आणि व्यंकटेश्वरा ट्रॅव्हल्स विटा, सर्व कुपाडे परिवार। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। पुणे मिरज रेल्वे मार्गावर वसगड येथे संतप्त शेतकऱ्यांनी डिझेल वॅगन रोखून धरले। गेली तासाभरापासून डिझेल वॅगन वसगडे स्थानकाजवळ थांबून आहे, त्यामुळे पुणे ते मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे। पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणात वसगड येथील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली, परंतु काही शेतकऱ्यांना त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे। तसेच रेल्वे मार्गालगत असणाऱ्या शेतामध्ये जाण्यासाठी सेवा रस्ताच त्यांना रेल्वेने दिला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठी अडचण झाली। गेल्या 4 ते 5 वर्षापासून शेतकऱ्यांचा रेल्वे प्रशासनाशी लढा सुरू आहे। यापूर्वी 4 बैठका झाल्या असून यातून कोणताही तोडगा निघालेला नाही, त्यामुळे आज वसगड येथील शेतकऱ्यांनी डिझेल वॅगन रोखून धरत रेल्वे मार्गावरच ठाण मांडले। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत रोखून धरलेले रेल्वे सोडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। यामुळे पुणे ते मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक मात्र खोळंबली आहे। आम्ही मुसड्यातून रेल्वे बाधित शेतकरी बोलतो। गेली 6 वर्ष झालं आमचे आंदोलन, महसूल प्रशासन असेल, रेल्वे प्रशासन असेल, सगळ्यांशी संघर्ष चालू आहे। आता 10 तारखेपासून आम्ही आंदोलनावर बसलो आहोत। आमची मागणी अशी आहे की जी गेल्या महिन्यात 23 तारखेला आंदोलन झाल्यानंतर कलेक्टर ऑफिसला 23 तारखेला मीटिंग झाली होती। त्या मीटिंगमध्ये रेल्वे प्रशासनाने आम्हाला होणारा मोबदला, आमचं भुईवाडे हे सगळं देण्यास मान्य केले होते। कलेक्टर साहेबांनी त्यांना 5 तारखेची अल्टिमेट दिले होते। 5 तारखेला त्यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास कलेक्टर साहेबांनी सांगितले होते, परंतु रेल्वे विभागाने कलेक्टर साहेबांनी जेवढं 195 गुंठ्याचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं होतं त्यापैकी फक्त 55 गुंठ्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे। नांदऱ्याच्या बाबतीत पण कलेक्टर साहेबांनी आदेश दिले होते की तुम्ही नांदऱ्याचा पण परिपूर्ण भुईवाड्याचा प्रस्ताव सादर करा। नांदऱ्याचा 1 गुंठ्याचाही भुईवाड्याचा प्रस्ताव दिलेला नाही। उलट रेल्वे अधिकारी असे म्हणतात नांदऱ्याच्या बाबतीत की कलेक्टर साहेबांनी पत्र दिलं पाहिजे आम्हाला, तुम्ही प्रस्ताव सादर करा म्हणून, मग आम्ही पत्र देणार। पण हेच कळत नाही आहे की महसूल प्रशासन कलेक्टर मोठे का रेल्वे अधिकारी मोठे, असं रेल्वे अधिकाऱ्यांचा सगळा हा कलेक्टर साहेबांनी केराची टोपली म्हणा, आता काय कोणत्या भाषेत आपण बोलू शकत नाही अशी रेल्वे अधिकाऱ्यांची वागणूक आहे। आता वसड्याच्या बाबतीत आम्ही 10 तारखेपासून आंदोलन बसल्यापासून रेल्वे अधिकारी एकदा आले भेटायला, सगळा आपण टाइमपास करून सगळ्यांचा वेळ वाया घालवला। परत आम्हाला स्थानिक पोलिसांनी आज तारीख आहे 13 तारखेला आम्हाला दुपारी 3 वाजेपर्यंत आम्ही त्यांना महसूल प्रशासनाला आम्ही टाइम बाउंड दिला होता। 3 वाजेपर्यंत रेल्वे अधिकारी येऊन आमचा 195 गुंठ्याचा परिपूर्ण प्रस्ताव सादर केला नाही तर आम्ही आमच्या जमिनीत जाऊन बसू। त्यानंतर पोलिसांनी असेल आणि कोणी असेल आम्हाला कोणतीही कारवाई केली किंवा आम्हाला अटक करून घेऊन गेले तरी आम्ही त्याला सामोरं जाऊ। अटक करून घेऊन गेल्यानंतर आम्ही जेलमध्ये अमरण उपोषण चालू करू, अशी आमची सर्व शेतकऱ्यांची भूमिका आहे। आता आम्ही थोड्या वेळानंतर, आता वाजलेत 2:30 आणि आम्ही थोड्या वेळानंतर 1 तासाभरानं आम्ही आमच्या हद्दीत जाऊन बसणार आहे। कोणती तासाभराच्या आत आम्हाला जर प्रशासनाने आमची दखल घेतलेली नाही ठरलेल्याप्रमाणे तर आम्ही आमच्या हद्दीत जाऊन बसणार आहे। सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।